तर प्रश्न पहिला आहे, प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी टिंबटिंब यास बंगालचा नवाब बनवले होते. तर इथे 4 पर्याय तुम्हाला इथे दिले आहेत, तुम्ही पाहू शकता. तर प्रत्येक प्रश्नानंतर मी तुम्हाला 2 ते 3 सेकंदाचा वेळ देणार आहे. तर त्यानंतर तुम्ही तुमचं ॲन्सर तुमचं एका पेजवरती लिहून ठेवायचं आहे. म्हणजे 10 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओच्या शेवटी. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर प्लासीची लढाई कधी झाली? 23 जून 1757ला. 23 जून 1757ला प्लासीची लढाई झाली होती. कोणामध्ये झाली? तर इंग्रज आणि सिराज उदौला यांच्यामध्ये झाली. तर सिराज उदौलाचा त्यामध्ये काय झाला होता? पराभव झालेला होता 1757मध्ये. तर पराभव का बरं झालेला होता? तर त्याचा जो सेनापती होता, कोण होता? मीर जाफर. तर तो काय झाला? तो फुटून तो इंग्रजांना मिळाला. तर त्यामुळे काय झालं? त्या लढाईमध्ये सिराज उदौलाचा पराभव झाला होता. मग ह्या मीर जाफरला, तो ज्याचा सेनापती होता सिराज उदौलाचा, त्यालाच इंग्रजांनी काय केलं? बंगालचा नवाब बनवले होते. म्हणजे त्याला नवाब बनवले, पण सर्व त्याला एक प्रकारचे भावला बसवल्यागतच त्या खुर्चीवर त्याला बसवलं. पण सर्व जे आहे तर ते कारभार आहे तर ते इंग्रजच चालवू लागले. फक्त त्याला कटपुतलीसारखं बसवण्यात आलं होतं मीर जाफर यास. तर ऑप्शन 3 जे आहे तर ह्या प्रश्नाचं तुमचं ॲन्सर असणार आहे. आणि प्लासीच्या लढाईनंतर जेव्हा 1764ला बक्सारचे जे युद्ध झाले तर त्यामध्ये मीर कासिम, त्याप्रमाणे सुजाउदौला व शाह आलम या तिघांविरुद्ध इंग्रजांची लढाई झाली. व त्यात देखील रॉबर्ट क्लाइव्ह जो होता इंग्रजांचा गव्हर्नर, त्यांनी जे आहे तर ते 1764 बक्सार येथील युद्धामध्ये या तिघांचा पराभव केला व इंग्रजी जो सत्ता होती तर त्याचा पाया जो आहे तर तो या युद्धाने भक्कम रोवला गेला आपल्या भारतामध्ये. ही एक अभूतपूर्व घटना होती त्यांच्या राजकारणातील. तर याचा आन्सर असेल ऑप्शन 3 मीर जाफर. तर याप्रमाणे आपण प्रत्येक पर्यायाचं जे आहे तर तिथे आपण एक्सप्लेनेशन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर तुम्हाला लिहायला आलं पाहिजे. तर पुढील प्रश्न पाहूयात. इंग्रजांची भारतातील पहिली वखार मुघल सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर स्थापन झाली होती. तर लक्षात घ्या, इंग्रज जे आहे तर ते 16व्या शतकाच्या शेवटच्या आसपास त्यांनी सत्ता त्यांची जी आहे पायाभरणी जी आहे तर ती सुरुवात केली होती. 31 डिसेंबर 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि त्यावेळेस जो आहे तर तो सम्राट कोण होता? मुघल सम्राट जहांगीर होता. त्यावेळेस जे आहे तर त्या जहांगीरच्या कारकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर जी आहे तर ती स्थापन झाली होती. तर पश्चिम किनारा कोणता होता? तर सुरत या ठिकाणी पहिली जी वखार आहे तर इंग्रजांची भारतातील ती सुरत या ठिकाणी झाली होती, जी की आपल्या भारताचा पश्चिम किनाऱ्यालगत येते. आणि बादशाह कोण होता त्यावेळेस? सम्राट जहांगीर बादशाहच्या कारकिर्दीमध्ये. तर पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. भारतातील इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक म्हणून टिंबटिंब यास ओळखले तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर तुम्ही तुमचं उत्तर टिक करून ठेवा. तर लक्षात घ्या, भारतातील जे इंग्रजी साम्राज्य होते तर त्याचा संस्थापक म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर रॉबर्ट क्लाइव्ह याला. तर रॉबर्ट क्लाइव्हमुळे काय झालं? इंग्रजी साम्राज्य आहे ते 23 जून, आत्ताच मी वर सांगितलं, 23 जून 1757ची प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई 1764ला. तर या दोन्ही जे आहे तर त्या रॉबर्ट क्लाइव्ह गव्हर्नर असताना त्यांनी जे आहे तर त्या लढाया जिंकलेल्या होत्या. आणि तेव्हाच जे आहे तर इंग्रजांचा पाया जो आहे तर तो भारतामध्ये भक्कमपणे रोवला गेला व त्यालाच इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक म्हणून देखील ओळखले जाते. कोणाला? तर रॉबर्ट क्लाइव्ह याला. आणि लॉर्ड हेस्टिंग जो आहे तर तो जो आहे तर तो 1773 साली बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनलेला होता, लॉर्ड वॉरन हेस्टिंग. तर त्याप्रमाणे लॉर्ड कॉर्नवालिस जो आहे तर तो 1793च्या काळात जे आहे तर कायमधारा पद्धत जी आहे तर ती 1793मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली होती, हे देखील लक्षात घ्या. तर पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील प्रदेशाचा गव्हर्नर जनरल बनला? तर आत्ताच वरील प्रश्नामध्ये मी सांगितलं होतं. तर 1773चा जो कायदा आहे तर ऑप्शन 1 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. तर 1773चा जो कायदा होता तर त्या कायद्याने जे आहे तर तो बंगालचा गव्हर्नर हे पद होतं तर ते भारतातील प्रदेशाचा गव्हर्नर जनरल बनला. कधीच्या कायद्याने? तर 1773च्या नियामक कायद्याने.
आणि कोण होता तो, तर वॉरन हेस्टिंग 1773 ते 1785 या कालावधीमध्ये तो गव्हर्नर जनरल बनलेला होता. कोणत्या कायद्याने, 1773चा नियामक कायदा, जो की ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा ब्रिटिश सरकारद्वारे बनवण्यात आलेला होता. पहिलाच कायदा होता तो. आणि 1784चा पिट्स इंडिया कायदा जो आहे तर तो देखील याच वॉरन हेस्टिंगच्या काळात जो आहे तर तो बनवला गेला होता. तर याचा उद्देश काय होता, तर या कायद्यावर आलेल्या त्रुटी शोधून दूर करणे हा या पिट्स इंडिया कायद्याचा म्हणजे त्याचा होता. त्याप्रमाणे 1813चा जो चार्टर ॲक्ट आहे तर त्यानुसार जे आहे तर ते तुम्ही पाहिला असेल, जी 1858ला जी ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार जो आहे तर तो 1813च्या चार्टर ॲक्टने जे आहे तर ती कंपनी जी आहे तर ती संपूर्ण म्हणजे बंद करण्यात आली होती 1813च्या चार्टर कायद्याने. तर हे काही म्हणजे दर 20 वर्षांनी हे कायदे होत होते. पहिला 1773, नंतर 1793, नंतर 1813 दर 20 वर्षांनी ते जे आहे तर ते कायदे जे आहे तर ते बनवत गेले होते मी काही सुधारणा करून. तर पुढील प्रश्न पाहूयात. कॉर्नवॉलिसच्या कार्यकाळात जिल्हा न्यायालयांच्या वर 4 प्रांतीय न्यायालये होती. आता जिल्हा जे न्यायालय मुख्य होतं कॉर्नवॉलिसच्या काळात तर त्याने इतर जे आहे तर ते 4 प्रांतीय न्यायालये होती जिल्हा न्यायालयांच्या वर. त्यांची ठिकाणे जी आहे तर ती खालील दिलेल्या पर्यायामधून ओळखायची आहेत. तर 4 पर्याय आहेत, तर तुम्ही तुमचं उत्तर तुम्ही लिहून ठेवा. तर याचं योग्य आन्सर काय आहे, तर 4 जी वरची जी मुख्य प्रांतीय न्यायालये होती तर ती कोणकोणती होती, मुर्शिदाबाद, पटना, ढाका व कलकत्ता, जे की तुम्हाला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तर कलकत्ता, मुर्शिदाबाद, पटना व ढाका या 4 ठिकाणी जे आहे तर ती 4 प्रांतीय न्यायालये होती, जी की जिल्हा जी न्यायालय आहे तर त्यांच्या वर जी होती ही 4 ठिकाणची न्यायालय ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल आणि ही लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळातलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. त्याच्या भारतातील आगमनापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी भारतातील अनेक सत्तांपैकी एक होती. मात्र त्याच्या कार्यकाळात कंपनी भारतात सर्व शक्तिशाली बनली. तर तो गव्हर्नर जनरल कोण होता. लक्षात घ्या, ईस्ट इंडिया कंपनी भारतातील अनेक सत्तांपैकी एक होती, मात्र तो जो आला गव्हर्नर तर त्याच्या काळात काय झालं, तर भारतात सर्व शक्तिशाली जे आहे तर ती ईस्ट इंडिया कंपनी बनली. तर तो गव्हर्नर जनरल कोण होता, तर कोण होता तो, तर तो होता वॉरन हेस्टिंग. 1773चा जो रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे तर तो त्याच्याच काळात आलेला होता. तेव्हापासून जो आहे तर तो ईस्ट इंडिया कंपनी भारतातील अनेक सत्तांपैकी सर्व शक्तिशाली बनली होती वॉरन हेस्टिंगच्या काळात 1773 पासून. म्हणजे ऑप्शन आपलं 4 याचा योग्य आन्सर असेल. वॉरन हेस्टिंगच्या काळात सर्व शक्तिशाली जी आहे तर ती ईस्ट इंडिया कंपनी बनलेली दिसून येते, ऑप्शन 4. पुढील प्रश्न पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने पेंढाऱ्यांचा बिमोड केला. तर पेंढारी म्हणजे काय, एक मराठ्यांचा गट होता जो की इंग्रजांच्या विरोधात लढत होता, पेंढारी. तर 1817 ते 18 या काळात हा जो गट कार्यरत होता. तर या पेंढाऱ्यांचा बिमोड जो आहे तर त्यावेळेस 1813 ते 1823 या काळात गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड हेस्टिंग. लॉर्ड हेस्टिंग नुसतं लॉर्ड हेस्टिंग जो आहे तर त्या काळात जो आहे 1813 ते 1823 मध्ये तो गव्हर्नर जनरल होता. त्यानेच त्या पेंढाऱ्यांचा जो आहे तर तो बिमोड केलेला होता. म्हणजे याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन 4 लॉर्ड हेस्टिंग. त्याप्रमाणे लॉर्ड वेलेस्ली जो आहे तर त्याने 1798 मध्ये तैनाती फौज आणलेली, लक्षात घ्या. आणि लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793ला कायमधारा पद्धत सुरू केली होती, हे देखील लक्षात घ्या. परीक्षामध्ये येणारे तुमच्या विचारू शकतात यावरती एखादा तरी क्वेश्चन. पुढील प्रश्न पाहूयात. गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिक यांची कारकीर्द पुढील पर्यायांमधून ओळखा. तर लॉर्ड विल्यम बेंटिक, सती प्रथाचा जो कायदा होता तर हा महत्त्वाचा कायदा 1829 मध्ये राजाराम मोहन रॉय म्हणजे ब्राह्मो समाजाच्या प्रयत्नाने लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात पास झालेला होता. हे तुम्हाला माहितीच आहे 1829 मध्ये. मग त्याचा कार्यकाळ कधी होता, 1828 ते 1835 दरम्यान तो जो आहे तर तो गव्हर्नर जनरल होता बंगालचा. नंतर जो आहे तर तो
परत 1833 ते 35 तो भारताचा गव्हर्नर पहिला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून देखील ओळखला जातो. कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक याने ठगांचा देखील बंदोबस्त केलेला आहे. तसेच काही इतर सुधारणा ज्या आहेत तर महत्त्वाच्या सुधारणा लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात झालेल्या आहेत. जसे की शिक्षणासंबंधी काही जे महत्त्वाच्या सुधारणा ज्या आहेत तर ते देखील लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात झालेल्या दिसून येतात. तर 1828 ते 1835 हा त्याचा कार्यकाळ आहे. लक्षात घ्या, ऑप्शन 2 याचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. एखाद्या चांगल्या पाश्चात्य ग्रंथालयातील एक कपाट भारत किंवा अरबांच्या संपूर्ण साहित्याच्या बरोबरीचे आहे हे विधान खालीलपैकी कोणत्या ब्रिटिशाचे आहे? म्हणजे ह्या उदाहरणातून तुम्हाला असं दिसून येते की आपल्या भारतामधील जे साहित्य आहे तर ते इंग्रजांचं एक कपाट आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा जे आहे तर ते त्याच्या बरोबरीचं आहे. एका कपाटाच्या म्हणजे संपूर्ण साहित्य जे आहे आपल्या भारताचं ते पाश्चात्य म्हणजे त्यांच्या ग्रंथालयातील एक कपाट आहे त्याच्या बरोबरीचं आहे. म्हणजे त्याने आपल्या ज्या साहित्य आहे भारताला त्याने कमी लेखलं, त्यांच्या साहित्याला त्याने जास्त लेखलं. असा जो गव्हर्नर जनरल होता तरी त्याने काय सुधारणा म्हणजे जास्त करून त्यांचं इंग्रजी शिक्षण आपल्या भारतात आणण्याचा त्याने प्रयत्न केलेला दिसतोय. तर तो कोण होता? लॉर्ड मॅकॉले. या मॅकॉलेच्या काळातच तुम्हाला दिसून येतं की पाश्चात्य शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षणाची हळूहळू सर्व ठिकाणी सुरुवात होऊ लागली. लॉर्ड मॅकॉले आणि त्याचंच हे विधान आहे त्याच्या तोंडचं. एखाद्या चांगल्या पाश्चात्य ग्रंथालयातील एक कपाट भारत किंवा अरबांच्या संपूर्ण साहित्याच्या बरोबरीचे आहे. मग त्याने तुच्छ लेखलं होतं भारताच्या साहित्याला. कोणी? लॉर्ड मॅकॉले यांनी. ऑप्शन 3 जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. त्याप्रमाणे लॉर्ड कर्झन तुम्हाला माहीतच असेल 1899 ते 1905 दरम्यान होता. बंगालची फाळणी जी आहे तर याची घोषणा लॉर्ड कर्झननी केली होती. त्यामुळे त्याची औरंगजेबाशी तुलना जी आहे तर ती बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली दिसून येते. त्याप्रमाणे चार्ल्स वुड्सचा खलिता तुम्हाला माहीत असेल शिक्षणविषयक, त्याने देखील शिक्षणासाठी असे चांगले योगदान दिलेले आहे. चार्ल्स वुड याने वुड्सचा खलिता लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलला पोलीस सुधारणांचा जनक म्हटले जाते? तर तुमचा आन्सर तुम्ही लिहून ठेवा. तर पोलीस सुधारणा ज्या आहेत तर त्या कोणाच्या काळात जास्त घडून आल्या होत्या? तर इथे 4 ऑप्शन दिले. तर कोण होता तो? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याने कायमधारा पद्धत देखील सुरू केली आणि त्यालाच पोलीस ज्या सुधारणा होत्या तर त्याचा जनक देखील म्हणून ओळखले जाते. कोणाला? लॉर्ड कॉर्नवॉलिसला. तर आपला पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतंत्र खाते तयार करण्यात आले? म्हणजे PWD पब्लिक वर्क डिपार्टमेंट ज्याला आपण म्हणतो, PWDचे खाते म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे खाते जे आहे तर ते कोणत्या गव्हर्नरच्या काळात तयार करण्यात आले होते? तर 4 ऑप्शन आहे, तुम्ही तुमचं आन्सर लिहून घ्या. तर याचं योग्य जे आन्सर आहे तर ते लॉर्ड डलहौसीच्या काळात. कधी करण्यात आलेले होते PWDचे खाते? तर 1854 मध्ये करण्यात आले होते. म्हणजे या गव्हर्नर जनरलच्या काळात बऱ्याच काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या. जसे की 1853ला तुम्ही पाहिलं असेल की रेल्वेची जी आहे तर ती सुरुवात देखील झाली होती लॉर्ड डलहौसीच्या काळात. तर याचं योग्य आन्सर असणार लॉर्ड डलहौसी. याच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतंत्र खाते तयार करण्यात आले होते. पुढील प्रश्न पाहूयात. खालील दिलेल्या पर्यायामधून गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ ओळखा. तर आता तुम्हाला जे काही गव्हर्नर जनरल होऊन गेलेत भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी तर त्या सर्वांचा कार्यकाळ तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. नुसता कार्यकाळ जरी माहीत असेल तर त्यावर तुम्ही आन्सर काढू शकता. तर गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ जो आहे तर तो 1848 ते 1856 दरम्यान होता. म्हणजे त्याने बरेच काही सुधारणा आत्ताच आपण वर पाहिला तो देखील याच्याशी संबंधित प्रश्न होता. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन 2 1848 ते 1856. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. 1857च्या उठावानंतर व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने भारतीय लष्कराची पुनर्रचना केली. तर 1857च्या उठावापूर्वी लष्करात इंग्रजी व हिंदी सैनिकांचे प्रमाण किती होते? तर 1857चा उठाव हा एक महत्त्वपूर्ण उठाव मानला जातो. तर त्याच्या अगोदर इंग्रजी व हिंदी सैनिकांचे जे प्रमाण होते म्हणजे एक इंग्रजी सैनिकांमागे किती 6 हिंदी सैनिक होते. म्हणजे 1857 पूर्वी. ह्याचं योग्य आन्सर ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. पण तुम्हाला असंही विचारू शकतात की 1857च्या उठावानंतर ते प्रमाण किती राहिले? तर ते राहिलं होतं 1:2. म्हणजे त्यांनी काय केलं, आपल्या हिंदी सैनिकांचे प्रमाण म्हणजे संख्या जी होती ती कमी केली. त्यामुळे ते प्रमाण जे आहे तर ते 1:2 झाले उठावानंतर. आणि उठावापूर्वी 1:6 एक इंग्रजी सैनिकांमागे 6 हिंदी सैनिक होते. हे लक्षात ठेवा. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल.
तर पुढील प्रश्न पाहूयात. तर टिंबटिंब या व्हॉइसरॉयला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते. तर तुम्ही तुमचा आन्सर देऊन ठेवा. तर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणजे ज्याने जे केंद्रामध्ये जे आर्थिकचं होतं ते प्रांतामध्ये देखील त्याने नेलं. म्हणजे आर्थिकचं जे होतं आपलं अर्थ पैशाचं त्याचं विकेंद्रीकरण केलं, महसुलाचं वगैरे खात्यांचं. तर तो कोण आहे तर लॉर्ड मेयो ज्याला आपण म्हणतो, ज्याचा कार्यकाळ तुम्ही जर पाहिला तर 1869 ते 1872 3 वर्ष असा ह्याचा कार्यकाळ आहे. आणि त्यालाच आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक देखील म्हणून ओळखले जाते. कोणाला? लॉर्ड मेयो याला. म्हणजे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल ऑप्शन 3 लॉर्ड मेयो. तर त्याने जे आहे तर ते 1870 मध्ये आहे तर तो प्रस्ताव मांडला होता आर्थिक विकेंद्रीकरण, म्हणजे ज्यामुळे स्थानिक पातळीवर देखील त्याचे विकेंद्रीकरण झाले. तर ऑप्शन याचं ऑप्शन 3 आहे. पुढे प्रश्न पाहूयात. सन 1822 मध्ये खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने कुळांना म्हणजेच संरक्षण देणारा बंगाल कुळ कायदा संमत केला? तर आता इथे तुम्ही साल जर तुम्हाला माहीत असेल किंवा एखाद्या व्हॉइसरॉयचा तुम्हाला कार्यकाळ माहीत असेल तर त्या सालावरून तुम्ही व्हॉइसरॉयला ओळखू शकता. तर 1813 ते 1823 या दरम्यान कोण व्हॉइसरॉय होते? तर लॉर्ड हेस्टिंग. तर लॉर्ड हेस्टिंग याचं योग्य आन्सर असणार आहे. तुम्ही कार्यकाळावरून देखील याचं आन्सर काढू शकता. तर याने काय केलं तर 1822 मध्ये या म्हणजेच बंगालचा कुळ कायदा जो आहे तर तो संमत केलेला होता. कोणी? लॉर्ड हेस्टिंग याने. तसेच या कायद्याचा उद्देश काय होता? जमीन महसूल आणि मालक यांच्यामधील म्हणजे जमीन मालक आणि कुळांमधील संबंध निश्चित करणे हा याचा उद्देश होता. तर कोणाच्या काळात झाला? लॉर्ड हेस्टिंग. पुढे प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या व्हॉइसरॉयने 1879 मध्ये स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट संमत करून सनदी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा जी होती ती 21 वरून 19 वर्षे केली. म्हणजे सिव्हिल सेवा परीक्षेची वयोमर्यादा त्याने कमी केली, 21 वरून 19 केली. तर आता 1879 इथे तुम्हाला दिलेलं आहे. तर 1876 ते 1880 या काळात गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता लॉर्ड लिटन. मग याचं योग्य आन्सर काय असणार आहे? लॉर्ड लिटन. कारण 1879 मध्ये त्यांनी जे सिव्हिल सर्व्हिस ॲक्ट केला होता त्यामध्ये त्याने परीक्षेची कमाल जास्तीत जास्त वयोमर्यादा जी 21 होती ती करून 19 वर्षे केली. ज्यामुळे काय झालं की भारतीय कमी उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना या परीक्षेस मुकावे लागले होते. त्यामुळे याचं योग्य आन्सर काय असणार आहे? लॉर्ड लिटन. पुढील प्रश्न पाहूयात. लॉर्ड रिपनने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला होता? तर लॉर्ड लिटन नंतर लगेच 1880 ते 1884 असे 4 वर्षे जो आहे तर तो कोणाचा कार्यकाळ होता? तर तो लॉर्ड रिपनचा होता. तर त्याने कोणाच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला होता 1882 मध्ये? तर विल्यम हंटर. तर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी शिक्षण आयोग नेमला होता. तसेच लॉर्ड रिपनला आपण स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक देखील म्हणून ओळखतो. तसे हा एक लोकप्रिय व्हॉइसरॉय होता, लोकप्रिय गव्हर्नर किंवा व्हॉइसरॉय म्हणतो ज्याला आपण. त्याने महत्त्वाच्या अशा भारतातील सुधारणा शिक्षणविषयक असू दे किंवा त्यानेच परत काय केलं तर 19 वरून जे ICS परीक्षेचं वय 21 केलं, मी सिव्हिल सेवेचं वय. मी हा एक लोकप्रिय गव्हर्नर होता आणि त्याच्याच काळात विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग नेमला होता. तर ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. लॉर्ड डफरिनने 1887 मध्ये टिंबटिंब पारित करून तेथील शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिले. तर आता लॉर्ड डफरिनचा कार्यकाळ 1884 ते 1888 होता. म्हणजे भारताच्या आपली जी राष्ट्रीय काँग्रेसची जी स्थापना आहे तर ती लॉर्ड डफरिन जे व्हॉइसरॉय होते त्यांच्या कार्यकाळामध्ये झाली. 1885 मध्ये तुम्हाला माहीत असेल तर यांच्या कार्यकाळातच देखील त्याची स्थापना झाली होती. तर त्यांनी काय पारित केलं तर बंगालचा कुळ कायदा. बंगालचा कुळ कायदा त्यावेळेस 1887 नाही तर थोडे चुकून आले तर ते 1885 करा. 1885 मध्ये त्यांनी काय केलं तर बंगालचा कुळ कायदा पारित केला होता आणि तेथील शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण दिले होते. कधी? 1885 मध्ये. कोणता? बंगालचा कुळ कायदा केला होता. म्हणजे ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. फक्त इथे 1887 नाही, इथे 1885 करा. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झनने कोणाच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ आयोग नेमला होता? तर आता विद्यापीठ आयोग जो आहे
तर तो व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने नेमला होता. कधी नेमलेला होता? 1902 मध्ये विद्यापीठ आयोग त्याने नेमलेला होता. पण त्या विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर सर थॉमस रॅले, ज्याला आपण रॅले शिक्षण आयोग देखील म्हणून ओळखतो. तर सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 1902 मध्ये लॉर्ड कर्झनने विद्यापीठ आयोग जो आहे तर तो नेमला होता. कोणाच्या अध्यक्षतेखाली? सर थॉमस रॅले. म्हणजे विद्यापीठ उच्च शिक्षणाशी हा संबंधित होता. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. योग्य जोड्या लावा. तर आता आपल्याला कशाच्या जोड्या लावायच्या आहेत? जमीन महसूल पद्धत आणि त्याची व्याप्त क्षेत्र याच्या जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे महालवारी पद्धतीमध्ये किती टक्के म्हणजे त्यावेळेस वाटा होता? महालवारी पद्धतीमध्ये किती टक्के वसूल केलं जात होतं? तर ते 30% घेत होते. त्याप्रमाणे कायमधारा पद्धतीमध्ये किती होतं? तर ते 19% होतं. आणि रयतवारी पद्धतीमध्ये 51%. म्हणजे एकूण व्याप्त क्षेत्र किती होतं? महालवारीमध्ये 30, कायमधारा पद्धतीमध्ये 19 आणि रयतवारीमध्ये किती होतं? 51% होतं. म्हणजे 3, 2, 1 हे कशामध्ये दिलेलं आहे? आपल्याला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. हेच याचं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर आता ह्या 3 पद्धती नेमक्या काय होत्या ते आता आपण इथे डिटेलमध्ये पाहूयात. म्हणजे तुम्हाला समजेल की ते 51%, 19% आणि 30% ते व्याप्त क्षेत्र कसं होतं आणि ते कसं लावलं होतं. ह्या 3 पद्धती आपण पाहूयात. तर आता ब्रिटिश भारतातील जमीन महसूल वसुलीसाठी 3 प्रमुख पद्धती होत्या. कोणकोणत्या होत्या? कायमधारा, रयतवारी आणि महालवारी. तर या तिन्ही पद्धतींमध्ये जमीन महसूल गोळा करण्याची पद्धत आणि त्यात सहभागी असलेले घटक वेगवेगळे होते. तर कोणकोणत्या पद्धती आणि घटक काय होते ते आपण पाहूया. तर पहिली पद्धत ज्याला आपण काय म्हणतो? कायमधारा पद्धत म्हणजेच परमनंट सेटलमेंट. यामध्ये काय होतं? ही पद्धत 1793 मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्ये लागू करण्यात आली होती. या पद्धतीत जमीन महसूल कायमस्वरूपी निश्चित केला जात होता. म्हणजे तो वेळोवेळी बदलला जात नव्हता. ही जमीनदारांकडून निश्चित रक्कम सरकारला द्यावी लागत असे. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं किती 30% तो ठरवलेला होता. किती 19% तो कर होता, तो की फिक्स होता. जमीनदारांना तसेच काय? जमीनदारांना जमीन महसूल गोळा करण्याचा आणि तो सरकारला देण्याचा अधिकार होता. म्हणजे जमीन महसूल कोण गोळा करत होते? जमीनदार लोक. या पद्धतींमुळे जमीनदारांना फायदा झाला, परंतु शेतकऱ्यांवर काय झालं? जास्त कर लादले जात होते. एका शैक्षणिक वेबसाईटने याची म्हणजे आपल्याला माहिती आपल्याला इथे गुगलवर मिळू शकते, विकिपीडियाद्वारे. तर ही जी आहे तर कोणती झाली? तर ती महालवारी पद्धत झाली. त्याप्रमाणे आता आपण पाहूयात रयतवारी पद्धत. रयत म्हणजे इथे तुम्हाला माहीत असेल की रयत म्हणजे जनता. म्हणजेच ही पद्धत जी आहे तर ती 1820 मध्ये थॉमस मुनरो यांनी कुठे सुरू केली? ती मद्रास आणि मुंबई प्रांतात सुरू केली. या पद्धतीत सरकार थेट शेतकऱ्यांकडून रॉयट्स म्हणजे जमीन महसूल वसूल करत असते. म्हणजे आता जमीनदारांना काढलं डायरेक्ट सरकारला वसूल करू लागलं. शेतकऱ्यांना जमिनीचे मालक म्हणून मान्यता दिली जात होती, परंतु त्यांना जास्त कर भरावा लागत होते. किती? 51% कर आत्ताच आपण पाहिलेला आहे. तर या पद्धतीत महसूल जो आहे तर तो दरांमध्ये कसा होता? महसूल दर म्हणजे बदल होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. म्हणजे दर जो आहे तर तो वारंवार बदलत होता. कशामध्ये? रयतवारी पद्धतीमुळे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. आणि आता शेवटची पद्धत म्हणजेच कोणती? तर ती महालवारी पद्धत. तर महालवारी पद्धत म्हणजे काय? तर ही पद्धत 1882 मध्ये कोणी सुरू केली? ती होल्ट मॅकेंजी यांनी सुरू केली आणि नंतर लॉर्ड विल्यम बेंटिकने यात सुधारणा केली या महालवारी पद्धतीमध्ये. या पद्धतीत संपूर्ण गाव म्हणजेच एक महाल म्हणतो त्याला, 1 युनिट मानले जात होते आणि गावकऱ्यांकडून एकत्रितपणे जमीन महसूल वसूल केला जात होता. त्याप्रमाणे गावचा प्रमुख कोण होता? गावकरी महसूल गोळा करून सरकारला देत असे. म्हणजे सरकारला डायरेक्ट गावचा प्रमुख निवडायचा आणि त्याच्याद्वारे सरकारला महसूल दिला जात होते. या पद्धतीत महसूलदारांमध्ये वेळोवेळी बदल होत होते आणि त्यात शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार केला जात होता. शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगली ही होती त्यावेळेस. तसेच ही पद्धत उत्तर पश्चिम प्रांतामध्ये म्हणजे उत्तर प्रदेश, पंजाब इत्यादी ठिकाणी लागू करण्यात आली होती. म्हणजे महालवारी, रयतवारी आणि आपण काय पाहिलं आत्ता? तर ती होती कायमधारा पद्धत. तर याची माहिती आपण आता डिटेलमध्ये पाहिलेली आहे. तसेच मित्रांनो, भारतातील न्यायव्यवस्थेची पुनर्रचना करण्यासाठी
ब्रिटिश संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी इंडियन हायकोर्ट ॲक्ट पारित केलेला होता? तर कधीचा आहे हा ॲक्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट? तर तो 1861 सालचा आहे. म्हणजे इथे आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे. आणि यावेळेस जो व्हाईसरॉय होता तर कोण होता? लॉर्ड कॅनिंग, जो की पहिला व्हाईसरॉय होता. याच्याच कारकिर्दीमध्ये 1861चा जो हायकोर्ट, इंडियन हायकोर्ट ॲक्ट आहे जो तो पारित झाला होता. यामध्ये 3 ठिकाणी हायकोर्टाची स्थापना करण्यात आली होती. तर या कायद्याने मद्रास, कोलकाता व मुंबई या 3 ठिकाणी जे आहे तर ते हायकोर्टाची स्थापना करण्यात आली होती 1861 मध्ये. तर पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल म्हणजेच व्हाईसरॉयने ब्रिटिशांच्या धर्तीवर भारतात नियमित पोलीस दलाची स्थापना केली? म्हणजे भारतामध्ये नियमित पोलीस दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयच्या काळात झाली होती असं आपल्याला विचारलेलं आहे. तुमचा ॲन्सर तुम्ही देऊन ठेवा. तर याचं योग्य ॲन्सर काय आहे? तर याचं योग्य ॲन्सर काय आहे? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस. तर लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्याच काळात काय झालं तर भारतात नियमित पोलीस दलाची जी आहे ती स्थापना करण्यात आली होती. म्हणजे जिल्ह्यावर SP वगैरे जे आपण म्हणतो तर ते लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात जे आहे तर ते त्यावेळेसपासून सुरू करण्यात आलेलं होतं. तसेच याला आपण काय म्हणतो तर याच्याच काळात मागाशीच आपण पाहिलं 1793 मध्ये कोणती पद्धत सुरू करण्यात आली होती? कायमधारा पद्धत देखील लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात सुरू करण्यात आली होती. म्हणजे ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचा भारतीय व्यापारावरील एकाधिकार समाप्त करण्यात आला? तर आता इथे 4 कायदे तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर कोणत्या म्हणजे कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचा जो व्यापारावरील एकाधिकार आहे तर तो समाप्त करण्यात आला असं विचारलेलं आहे. तर तो कोणता कायदा होता? 1813चा, ज्याला आपण चार्टर ॲक्ट म्हणतो. तर या चार्टर ॲक्टने किती साली? 1858 साली काय केलं तर ईस्ट इंडिया कंपनीची जी व्यापारावरील मक्तेदारी होती तर ती संपूर्ण संपवली. म्हणजेच ते ईस्ट इंडिया कंपनीचा भारतीय व्यापारावरील जो एकाधिकार होता तर तो समाप्त केला 1813च्या चार्टर कायद्याने 1858 मध्ये. म्हणजे याचं योग्य ॲन्सर काय असणार आहे? ऑप्शन 3 1813चा चार्टर ॲक्टद्वारे. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार खाते पद्धती सुरू करण्यात आली? म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, व भारतात मंत्रिमंडळ पद्धतीचा म्हणजे कॅबिनेटचा पाया घातला गेला. म्हणजे प्रथमतः कॅबिनेट मंत्री म्हणजे प्रत्येक खात्यासाठी वेगळा मंत्री असं जे आहे तर ते कधी करण्यात आले होतं किंवा कोणत्या कायद्याने करण्यात आलेलं होतं? तर त्यालाच आपण काय म्हणतो? इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861 म्हणतो. तर या 1861च्या इंडियन काउन्सिल ॲक्टद्वारे काय करण्यात आलं? प्रथमतः पोर्टफोलिओ म्हणजे खाते पद्धत सुरू करण्यात आली व एका मंत्र्याकडे एका स्पेसिफिक खाते देण्यात आलं. म्हणजे कॅबिनेटचा पाया घातला गेला कोणत्या? इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861द्वारे. आणि नंतर 1892 मध्ये काय केलं? हेच जे आहे तर ते कॅबिनेटचे जे आहे तर ते प्रमाण जे आहे तर ते वाढवलं होतं 1800 म्हणजे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 नुसार. म्हणजे त्याच्याच म्हणजे पुढेचा हा कायदा होता. त्याचं योग्य आन्सर असेल 1861चा इंडियन काउन्सिल ॲक्टद्वारे. तसेच मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. तसेच तुम्हाला काही जर शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या कायद्याने ब्रिटिशांनी भारतात फुटीर वृत्तीची बीजे पेरली? म्हणजे भारतात फुटीर वृत्तीची म्हणजे केव्हापासून भारतात फूट पडायला सुरुवात झाली? आता इंग्रजांचं तुम्हाला माहितीच आहे, फोडा व राज्य करा ही त्याने नीती अवलंबली. पण कधीपासून तर सुरुवात केली त्याची? 1909चा तुम्हाला कायदा माहीत असेल, मॉर्ले मिंटो कायदा. मॉर्ले हा भारत मंत्री होता, मिंटो हा गव्हर्नर होता भारताचा, म्हणजे भारतातील गव्हर्नर किंवा व्हाईसरॉय म्हणतो. मिंटो हा व्हाईसरॉय होता. 1909ला त्यांनी काय केलं? स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघाची स्थापना केली. त्यामुळे काय हिंदू आणि मुस्लिम अशी त्यांनी फूट पाडायचं ठरवलं. त्यालाच भारतात फुटी वृत्तीची बीजे पेरली असे म्हटले जाते. कोणत्या कायद्याला? 1909चा मॉर्ले मिंटो सुधारणा कायद्याला. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे तर या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा पारित झाला तेव्हा लॉर्ड चेम्सफोर्ड हे टिंबटिंब होते. तर असे जे कायदा आहेत, आत्ताच आपण पाहिला मॉर्ले मिंटो, त्यात मॉर्ले कोण होता? भारत मंत्री. तसंच
मिंटो कोण होता? व्हायसरॉय. तसेच इथे देखील मॉन्टेगो जो आहे तर तो कोण होता? ब्रिटिश, म्हणजे त्याला आपण भारत मंत्री म्हणतो. आणि चेम्सफोर्ड जो आहे तर त्याला आपण व्हायसरॉय म्हणतो. म्हणजे इथे काय विचारले, लॉर्ड चेम्सफोर्ड हे कोण होते? तर ते भारताचे व्हायसरॉय होते. म्हणजे मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा कधीचा आहे? 1919चा आहे, तुम्हाला माहीतच असेल. तर भारताचे व्हायसरॉय त्यावेळेस चेम्सफोर्ड हे होते. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. 1935च्या भारत सरकार कायद्यात टिंब कलमे व टिंब परिशिष्टे होती. तर इथे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर 1935च्या भारत सरकार कायद्यामध्ये किती? एकूण 321 कलमे होती व एकूण 10 परिशिष्टे होती 1935च्या भारत सरकार कायद्यात, जे की तुम्हाला ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. व्हायसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी माउंटबॅटन योजना केव्हा जाहीर केली? म्हणजे माउंटबॅटन योजना तुम्हाला माहीत असेल. तर लॉर्ड माउंटबॅटन यांनी योजना आणली, ज्याला आपण भारताच्या फाळणीची योजना म्हणतो. तर ती कधी आणली होती त्यांनी? 3 जून 1947ला, किंवा त्याला 3 जूनची योजना म्हणून देखील ओळखले जाते. तर ही जी आहे तर ती लॉर्ड माउंटबॅटन यांनी आणली व ज्याद्वारे काय झालं, भारत व पाकिस्तान जे आहे तर ती 2 राष्ट्र जे आहे तर ते यांची निर्मिती झाली. त्यालाच आपण फाळणीची योजना म्हणतो, 3 जून 1947ला. पुढील प्रश्न पाहूयात. तर 1857च्या उठावासंबंधी हा प्रश्न आहे. तर काय दिलं आपल्याला? 1857च्या उठावास कोठून व केव्हा सुरुवात झाली? म्हणजे हा सुरुवात कधी झाली व कुठून झाली होती? तर आता 4 पर्याय दिले, तुम्ही इथे पाहू शकता. तर 1857चा उठाव होता तर त्याची सुरुवात कुठे झाली? मेरठ. म्हणजे आता त्याला आपण मेरठ म्हणतो. मेरठ कधी? 10 मे 1857ला. पण ॲक्च्युली हा उठाव कधी होणार होता? 31 मे तारीख ठरवली होती, पण तो घडला कधी? तर 10 मेला घडला मेरठ येथे. म्हणजे आपल्याला सुरुवात कधी झाली हे विचारलेलं आहे. योग्य आन्सर असेल मेरठ 10 मे 1857. तर आता पुढील प्रश्न पाहूयात. काय दिलेलं आहे आपल्याला इथे? 1857च्या उठावावरीलच आहे. तर त्या 1857च्या उठावाचे मुख्य केंद्र कोणते होते? म्हणजे महत्त्वाचं मुख्य असं केंद्र कोणतं होतं? सुरुवात त्याची आपल्याला आत्ताच माहिती आहे, आपण कुठे झाली? 10 मेपासून मेरठला झाली. पण त्याचं मुख्य केंद्र कोणतं होतं? तर दिल्ली हे मुख्य केंद्र होतं, ज्यामध्ये दिल्लीमध्ये आपण बहादूर शाह जफर दुसरा यास जे आहे तर ते भारताचा प्रतिनिधी म्हणून त्याला म्हणजे उभा केलं होतं. अजूनही काही महत्त्वाची ठिकाणं होती, झाशी, लखनौ, तर ही देखील होती. पण सर्वात मुख्य केंद्र होते ते कोणते होते? दिल्ली होते. तर आता हा जो उठाव आहे तो अपयशी का झाला? कारण जे आहे तर म्हणजे नियोजन व्यवस्थित नव्हतं. कारण 31 मेला होणार होता, झाला 10 मेला. म्हणजे तसेच उत्तर भारतातच जास्त प्रमाणे हा उठाव घडून आला. दक्षिणेमध्ये याचा काही जास्त परिणाम झाला नाही. त्यामुळे काय केलं इंग्रजांनी? हा उठाव जो आहे तर तो मोडून टाकला. त्यामुळे याचं मुख्य केंद्र कोणतं होतं? दिल्ली होतं. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणी 1888मध्ये युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची स्थापना केली? तर आता इथे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. तर तुमचं ॲन्सर तुम्ही सांगायचं आहे. तर याचं योग्य जे ॲन्सर आहे 1888मध्ये म्हटलेलं आहे. तर ते कोण होते ज्यांनी इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची स्थापना केली? तर ते होते सर सय्यद अहमद खान. तर सर सय्यद अहमद खान यांनी 1888मध्ये युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असोसिएशनची जी स्थापना आहे तर ती केली होती. तसेच यामध्ये त्यांना बनारसचे राजे शिव प्रसाद सिंह यांचे देखील महत्त्वाचे योगदान लाभले होते. कोण? शिवप्रसाद सिंह आणि सर सय्यद अहमद खान. तर तसेच म्हणायचं गेलं तर ह्या दोघांनीच याची स्थापना केली होती. तर ऑप्शनमध्ये आपल्याला सर सय्यद अहमद खान दिलेलं आहे. तेच आपल्या या पहिल्या प्रश्नाचं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2. निस्वार्थी वृत्तीने देशसेवेला समर्पण करण्याचा तरुणांचा वर्ग तयार करण्यासाठी गोपाळ कृष्ण गोखले यांनी टिंबमध्ये भारत सेवक समाज म्हणजेच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी पुणे येथे स्थापना केली होती. तर भारत सेवक समाज जो आहे तर तो गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेला होता. पण आपल्याला इथे काय विचारले? त्यांनी पुणे येथे स्थापन केला होता. पण किती साली स्थापन केलेला होता? तर 1905मध्ये केलेला होता. लक्षात घ्या, 1905मध्ये या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी पुणे येथे केली होती. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात.
तरुण व जहाल राष्ट्रवादी बुद्धिजीवी वर्गाचा उदय झाल्याने टिंबटिंब हा काळ भारतीय राष्ट्रवादाच्या बीजारोपणाचा काळ म्हणून ओळखला जातो. म्हणजे तरुण व जहाल राष्ट्रवादी जिथे उदय झाला राष्ट्रवादाचा, तर असा कोणता जो काळ आहे जो की भारतीय राष्ट्रवादाच्या बीजारोपणाचा काळ म्हणून ओळखला जातो. तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य याचा आन्सर काय, तर 1870 ते 1890. तर या 1870 ते या 1890च्या दरम्यान तरुण व जहाल राष्ट्रवादी बुद्धिजीवी वर्गाचा उदय झाला. त्यामुळेच त्याला आपण काय म्हणतो, भारतीय राष्ट्रवादाचा बीजारोपणाचा काळ म्हणून 1870 ते 1890 हा काळ ओळखला जातो. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर पुढील प्रश्न पाहूयात. टिंबटिंब रोजी सुरू झालेले टिंबटिंब हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र होय. तर आता महाराष्ट्रातील आपले पहिले वृत्त विचारले, तर महाराष्ट्रातील पहिले जे वृत्तपत्र होते तर ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. तर ते कोणते होते, दर्पण होते. आणि ते त्यांनी कधी सुरू केलं, तर 6 जानेवारी 1832 साली. लक्षात घ्या, 6 जानेवारी 1832ला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू केले होते, दर्पण. तसेच 6 जानेवारी हा आपण पत्रकार दिन म्हणून देखील साजरा करतो, हे देखील लक्षात घ्या. तर पहिले हे महाराष्ट्रातील वृत्तपत्र होते दर्पण, 6 जानेवारी 1832. तर पुढील प्रश्न पाहूयात. लँड होल्डर सोसायटी म्हणजेच जमीनदारी संस्था व ब्रिटिश इंडिया सोसायटी यांचे एकत्रीकरण करून ऑक्टोबर 1851 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली. तर ऑक्टोबर 1851 म्हणजे किती, 29 ऑक्टोबर 1851ला ही जी संस्था जी आहे तर ती म्हणजे कधी स्थापन करण्यात आली होती, तर 1851 मध्ये. आणि त्याचं नाव काय होतं, ब्रिटिश इंडियन असोसिएशन. तर ब्रिटिश इंडियन असोसिएशनची स्थापना 29 ऑक्टोबर 1851 मध्ये करण्यात आली होती. तर कोणी केली होती याची स्थापना, तर ही जी असोसिएशन आहे तर ती कोलकाता येथे स्थापन झाली होती. याचे अध्यक्ष जे होते तर ते होते राधाकांत देव आणि याचे सचिव जे होते तर ते देवेंद्रनाथ टागोर होते, हे देखील लक्षात घ्या. तर ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी इत्यादींनी मुंबई येथे टिंबटिंब रोजी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती. तर आता इथे आपल्याला 4 तारखा दिलेल्या आहेत. तर इथे जर तुम्ही पाहिलं साल वेगवेगळा आहे, तारीख आणि महिने काही समान दिसत आहे. पण तुम्हाला जर माहीत असेल तर कधी केली ती 1852ला. तर 1852 फक्त इथे एकच पर्यायामध्ये दिसतंय, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजे 26 ऑगस्ट 1852ला जगन्नाथ शंकर शेठ, दादाभाई नौरोजी यांनी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती. तसेच या संघटनेचे पहिले जे अध्यक्ष होते कोण होते, जमशेदजी जिजीभाई हे याचे पहिले अध्यक्ष होते, हे देखील लक्षात घ्या. तर 26 ऑगस्ट 1852 मध्ये. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणी 1883 मध्ये कलकत्ता येथे अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेचे म्हणजेच ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. कधी, 1883 मध्ये कलकत्ता येथे असं विचारलेलं आहे. तर कोणी केले होते हे, तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. तर इथे आपल्याला पर्यायामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी दिलेला आहे. म्हणजेच यांनीच काय केलं, तर 1883 मध्ये कलकत्ता येथे अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेचे ऑल इंडिया नॅशनल कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. तर त्याच्याच सहकार्याने 1885 मध्ये आपली जी राष्ट्रीय सभा आहे तर त्याची जी आहे तर ती स्थापना करण्यात आली होती. तर हा त्याचा पायाच मानला जातो. म्हणजे 1883 मध्ये कलकत्ता येथे अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन जे आहे तर ते सुरेशचंद्र बॅनर्जी यांनी केले होते. पुढील प्रश्न पाहूयात. त्यावरतीच आधारित हा प्रश्न आहे. 1883 मध्ये कलकत्ता येथील अल्बर्ट हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेचे म्हणजेच इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष कोण होते. तर आत्ताच आपण पाहिलं इंडियन नॅशनल कॉन्फरन्स जी आहे तर ती सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी जी आहे तर ती म्हणजे या दोघांच्या प्रयत्नाने ती सुरू केली. याचे अध्यक्ष असे कोणीच नव्हते, फक्त अध्यक्षीय भाषण जे आहे तर ते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले. ते म्हणून असं आपण म्हणू शकतो की अध्यक्ष म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. 1883 मध्ये कलकत्ता येथील अल्बर्ट हॉलमध्ये ही भरवण्यात आली होती परिषद, ज्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. म्हणजे त्याचं भाषण त्यांनी अध्यक्षीय केलं तर म्हणून आपण असं म्हणू शकतो. पुढील प्रश्न पाहूयात. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे 1892 मध्ये पहिले भारतीय म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल.
तर ज्यांना आपण पितामह म्हणून ओळखतो तर तेच कोण, तर दादाभाई नौरोजी. तर हे दादाभाई नौरोजी आहेत पितामह. तेच ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून जाणारे 1892मध्ये पहिले भारतीय म्हणून त्यांचा उल्लेख आपण करतो. कोणाचा, दादाभाई नौरोजी यांचा. ऑप्शन 4 जे आहे तर ते आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. तर हा देखील आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संबंधित हा प्रश्न आहे. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे टिंबटिंब रोजी भरले होते. तर हे तुम्हाला सर्वांना माहीतच असायला पाहिजे. याचं साल जरी तुम्हाला माहीत असेल तर याचा ॲन्सर तुम्ही काढू शकता. तर लक्षात घ्या, हे जे पहिले अधिवेशन आहे तर ते 28 डिसेंबर 1885मध्ये कुठे भरले होते, तर पुण्यामध्ये भरणार होते ते, पण पुण्यामध्ये साथ आली प्लेग रोगाची, त्यामुळे ते जे आहे तर ते मुंबईला घेण्यात आले होतं. म्हणजे ऑप्शन 2मध्ये दिलेलं आपल्याला मुंबई येथे 28 डिसेंबर 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन जे आहे तर ते भरले होते. याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी, हे देखील लक्षात घ्या. आणि इंग्रज अधिकारी कोणत्या त्यांच्या प्रयत्नाने हे सुरू झालते, तर A.O. ह्यूम हे जे अधिकारी आहेत त्यांच्या प्रयत्नाने हे सुरू झालते. आणि एकूण 72 प्रतिनिधी याला उपस्थित होते, हे देखील लक्षात घ्या. 1885मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला खालीलपैकी कोण उपस्थित आता इथे नव्हते म्हणलं असं आपल्याला विचारलेलं आहे. तर आता इथे 4 ऑप्शन तुम्ही पाहू शकता. तर आता उपस्थित कोण कोण होते, दादाभाई नौरोजी होते, सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते, पण गोपाळ गणेश आगरकर हे उपस्थित नव्हते. आणि KT तेलंग म्हणजे काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे जे आहेत तर ते आजारी असल्यामुळे पहिल्या अधिवेशनाला उपस्थित राहू शकले नव्हते. याचे 2 पर्याय जे आहेत तर ते योग्य ॲन्सर असतील. गोपाळ गणेश आगरकर आणि काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे जे आहे तर ते उपस्थित नव्हते. म्हणजे ऑप्शन 3 व 4 आपल्या या प्रश्नाचे योग्य ॲन्सर असायला पाहिजे. तसेच याची जी स्थापना आहे 28 डिसेंबर 1885मध्ये झाली आणि पहिले अध्यक्ष जे आहेत तर ते उमेशचंद्र बॅनर्जी होते, हे देखील लक्षात घ्या. तर पुढील प्रश्न तुम्ही पाहू शकतात. मुंबई येथे 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. तर आत्ताच मी वर तुम्हाला सांगितलेलं आहे की राष्ट्रीय सभेचे जे पहिले अधिवेशन होते तर त्याचे अध्यक्ष कोण होते, उमेशचंद्र बॅनर्जी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपल्या या प्रश्नाचा ॲन्सर असणार आहे. तसेच A.O. ह्यूम जे आहेत, ॲलन ह्यूम यांचे देखील याच्या स्थापनेला जे आहे राष्ट्रीय सभेच्या तर ते महत्त्वाचे योगदान होते. उमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते पहिले, हे लक्षात घ्या. ऑप्शन 4 आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. महात्मा गांधी केवळ एकदाच राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष राहिले, तर ते खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. तर 4 ऑप्शन दिलेत, मद्रास, बेळगाव, गया आणि नागपूर, आणि त्यांचे वर्ष इथे दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखाली एकच राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं, जे की 1924मध्ये बेळगाव या ठिकाणी ते भरलेलं होतं, जे की गांधींच्या अध्यक्षतेखालील एकमेव म्हणजे अधिवेशन असं मानलं जातं, बेळगावचं 1924 सालचं अधिवेशन. तर आता 1925 चालू आहे, त्यामुळे 2025 चालू आहे, त्यामुळे 100 वर्षापूर्वी घडलेली ही घटना, त्यामुळे तुम्हाला हे विचारू शकतात. त्यामुळे हा IMP क्वेश्चन आहे असं लक्षात घ्या. तर हे एकमेव अध्यक्ष होते गांधीजी बेळगाव येथील अधिवेशनाचे, हे लक्षात घ्या. तर पुढील प्रश्न पाहूयात. अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचे म्हणजेच काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष म्हणून कोणास ओळखले जाते. तर पहिले मराठी अध्यक्ष आपल्याला इथे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिले मराठी अध्यक्ष जे होते राष्ट्रीय सभेचे तर ते कोण होते, नारायण गणेश चंदावरकर. तर हे जे आहे तर ते अखिल भारतीय राष्ट्रीय सभेचे म्हणजेच पहिले मराठी अध्यक्ष म्हणून जे आहे तर ते ओळखले जातात, नारायण गणेश चंदावरकर. तर पुढील प्रश्न पाहूयात. 1889 साली मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसच्या 5व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते. म्हणजे 1889ला हे 5वं अधिवेशन होतं, जे की कुठे भरलं होतं, तर ते भरलं होतं मुंबई या ठिकाणीच. तर त्याचे जे अध्यक्ष होते तर पहिले गैरभारतीय म्हणजेच कोण होते, इंग्रज कोण होते, ते विल्यम वेडरबर्न. तर विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली 1889 साली मुंबई येथे राष्ट्रीय सभेचं म्हणजे काँग्रेसचं जे आहे तर ते 5वे अधिवेशन जे आहे तर ते भरले होतं विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली 5वं अधिवेशन. ऑप्शन 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे 1885 ते
टिंबटिंबपर्यंतचा काळ राष्ट्रीय सभेचा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. म्हणजे सुरुवातीचा जो कालखंड होता 20 वर्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपासून, तर त्याला आपण मवाळ कालखंड म्हणून ओळखतो. तर 1885 पासून ते पुढील 20 वर्षापर्यंत म्हणजे 1905 पर्यंत जे आहे तर त्याला आपण मवाळ कालखंड म्हणून ओळखतो. म्हणजे मवाळ नेते होते. त्यानंतरचा जो आहे तर तो जहाल कालखंड, म्हणजे त्याला आपण टिळक युग म्हणतो. 1905 पासून ते 1920 पर्यंत लाल बाल पाल म्हणजे हा जहाल कालखंड होता. आणि त्याच्यानंतर ते 1920 ते 1948 जो आहे तर तो त्याला आपण गांधीचा कालखंड म्हणजे गांधी युग म्हणून ओळखतो. स्वातंत्र्यापर्यंत 1948 पर्यंत हे देखील लक्षात घ्या. तर याचा आन्सर असेल 1905 पर्यंत. 1885 ते 1905 पर्यंत जो आहे तर तो मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न पाहूयात. मवाळ नेत्यांच्या प्रयत्नांमुळे खालीलपैकी कोणता कायदा ब्रिटिश सरकारला संमत करावा लागला? तर आताच आपण पाहिलं मवाळ कालखंड 1885 ते कधी होता? 1905 पर्यंत. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 1892चा जो इंडियन काउन्सिल ॲक्ट होता तर त्याला तोच जो कायदा आहे तर तो ब्रिटिश सरकारला संमत करावा लागला होता. कशामुळे? तर मवाळ नेत्यांच्या प्रयत्नांमुळे जो आहे तर तो इंडियन काउन्सिल ॲक्ट जो आहे तर तो 1892मध्ये संमत करण्यात आलेला होता. म्हणजे यामध्ये आपल्या म्हणजे मंत्र्यांची संख्या जी आहे भारतीय सदस्यांची संख्या यामध्ये वाढवली होती. म्हणजेच ऑप्शन 2 जे आहे तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892 जो की मवाळ नेत्यांच्या प्रयत्नांमुळे ब्रिटिश सरकारला संमत करावा लागला होता. ऑप्शन 2 योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणास भारताचे पितामह म्हणजेच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर भारताचे ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून आपण कोणाला ओळखतो? तर दादाभाई नौरोजी यांना. तर यांनाच भारताचे पितामह आपण म्हणून ओळखतो. यांनी लुटीचा प्रसिद्ध सिद्धांत मांडला होता. तसेच आपले राष्ट्रीय उत्पन्न देखील यांनी त्यावेळेस मोजले होते दादाभाई नौरोजी यांनी. म्हणजेच ते जे आहेत ते शेवटपर्यंत जे होते तर ते इंग्रजांची एकनिष्ठ होते. पण यांचे काही महत्त्वाचे स्वातंत्र्य लढ्यात देखील योगदान आहे. तर दादाभाई नौरोजी हे भारताचे पितामह म्हणून ओळखले जातात. आणि राष्ट्रपिता आपण कोणाला म्हणतो? तर महात्मा गांधीजींना. यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. पुढे प्रश्न पाहूयात. फिरोजशाह मेहता खालीलपैकी कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर फिरोजशाह मेहता तर हे जे आहेत त्यांना आपण मुंबईचा सिंह म्हणून देखील ओळखतो. तर ते 6वं जे अधिवेशन होतं कलकत्ता येथे भरलेलं 1890मध्ये. तर या 6व्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते तर ते होते फिरोजशाह मेहता. म्हणजे ऑप्शन 2मध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. तर 5व्या अधिवेशनाच्या या अगोदर आपण पाहिलं होतं विल्यम वेडरबर्न हे होते जे की मुंबई येथे झालं होतं. तर फिरोजशाह मेहता हे 6व्या अधिवेशनाचे कलकत्ता येथील 1809मध्ये ते अध्यक्ष होते. पुढील प्रश्न पाहूयात. गोपाळ कृष्ण गोखले ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम म्हणजे A.O. ह्यूम यांनी कोणास आपले गुरु मानले होते? तर गोपाळ कृष्ण गोखले व A.O. ह्यूम यांनी जे आहे तर ते आपले गुरु म्हणून त्यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना त्यांनी गुरु म्हणून मानले होते. कोणी? गोपाळ कृष्ण गोखले व A.O. ह्यूम यांनी. तर ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. दिलेलं आहे. खालीलपैकी कोणी वेल्बी कमिशन पुढे साक्ष देऊन भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल माहिती दिली होती? तर ऑप्शन आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, फिरोजशाह मेहता, गोपाळ कृष्ण गोखले की लोकमान्य टिळक. तर वेल्बी कमिशन पुढे साक्ष देऊन भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल माहिती दिली होती. तर ते कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले होते. तर ह्या गोपाळ कृष्ण गोखले यांनी वेल्बी कमिशन समोर म्हणजे ते जे आहेत गोपाळ कृष्ण गोखले तर ते 1897मध्ये इंग्लंडला गेले व त्यांनी वेल्बी आयोगासमोर जे आहे तर ती साक्ष दिली होती. म्हणजे भारताच्या आर्थिक शोषणाबद्दल त्यांनी माहिती दिली होती. कोणी? गोपाळ कृष्ण गोखले यांनी. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात स्वदेशी व बहिष्काराचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला होता? म्हणजे स्वदेशी व बहिष्काराचा कार्यक्रम असं कोणतं अधिवेशन होतं ज्यामध्ये हा कार्यक्रम जो आहे तर तो राष्ट्रीय सभेचा कार्यक्रमात मंजूर करण्यात आलेला होता? तर आपल्याला 4 आता इथे ऑप्शन दिलेले आहेत. तर कोणत्या अधिवेशनामध्ये हे केलेलं होतं? तर हे बनारसचं अधिवेशन होतं 1905 साली. तर यामध्ये याचे जे अध्यक्ष होते ते देखील गोपाळ कृष्ण गोखलेच होते आणि त्यांच्या वेळेसच हे
जे आहे तर ते अधिवेशनामध्ये स्वदेशी व बहिष्काराचा जो आहे तर तो कार्यक्रम जो होता किंवा ठराव जो होता तो मंजूर करण्यात आला होता बनारसच्या 1905च्या अधिवेशनात, ज्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. म्हणजे ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान खालीलपैकी कोणी स्वदेशीच्या प्रचारासाठी स्वदेशी मालाचे भांडार काढले होते? तर आता वंगभंग आंदोलन जे आहे तर ती बंगालची फाळणी जेव्हा लॉर्ड कर्झनने घोषित केली होती तेव्हा जे आहे तर ते वंगभंग आंदोलन उभं राहिलं होतं, ज्यामध्ये काय केलं होतं पश्चिम बंगालमध्ये, तर त्यावेळेस लोकांनी एकमेकाच्या हातांना राख्या बांधल्या होत्या आणि वंगभंग आंदोलन हे केलं होतं. आणि त्यामध्ये स्वदेशीच्या प्रचारासाठीचे स्वदेशी मालाचे जे भांडार होते तर ते कोणी काढले होते? तर ह्या 4 पर्यायापैकी कोण आहेत? तर ते रवींद्रनाथ टागोर. तर रवींद्रनाथ टागोरांनी काय केलं तर स्वदेशी मालाचे भांडार त्यावेळेस वंगभंग आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी स्वदेशीच्या प्रचारासाठी हे भांडार जे आहे तर ते काढलं होतं. कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणास भारताचा अनभिषिक्त राजा म्हणजे अनक्राउन्ड किंग ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? भारताचा किंवा ज्यांना आपण मुंबईचा अनभिषिक्त राजा देखील म्हणून ओळखतो, तर ते कोण आहेत? तर आता दिलेल्या पर्यायापैकी तुम्ही जर पाहिलं तर ते फिरोजशाह मेहता. त्यांना मुंबईचा सिंह म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनाच भारताचा अनभिषिक्त राजा किंवा मुंबईचा अनभिषिक्त राजा असं म्हणून ओळखलं जातं. कोणाला? फिरोजशाह मेहता यांना, जे की ऑप्शन 2 मध्ये दिलेलं आहे. आणि भारताचा अनभिषिक्त सम्राट किंवा मुंबईचा अनभिषिक्त सम्राट जर म्हटलं, राजा म्हटलं तर फिरोजशाह मेहता आणि सम्राट म्हटलं तर जगन्नाथ नाना शंकरशेठ यांना जे आहे तर ते मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणतात. हे देखील लक्षात घ्या, ते देखील विचारू शकतात. राजा आणि सम्राट यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. राजा म्हणले तर फिरोजशाह मेहता आणि सम्राट असेल तर जगन्नाथ नाना शंकरशेठ. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल ऑप्शन 2. पुढे प्रश्न पाहूयात. 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी केलेल्या पुण्याच्या प्लेग कमिशनर रॅड व आयर्स्ट हत्येचे समर्थन केल्यामुळे राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना किती महिन्यांची शिक्षा झाली होती? म्हणजे 1897 मध्ये जी हत्या केली चाफेकर बंधूंनी पुण्यामध्ये, तर त्या हत्येच्या आरोपाखाली म्हणजे त्याचं समर्थन केलं त्याबद्दल राजद्रोह मानला गेला व त्या आरोपाखाली लोकमान्य टिळकांना जे आहे तर ती शिक्षा झाली होती. तर किती महिन्यांची शिक्षा झाली होती त्यांना? तर 18 महिने म्हणजे 1.5 वर्षाची जी आहे तर ती त्यावेळेस त्यांना शिक्षा झाली होती. म्हणजे त्यांनी त्या हत्येचं समर्थन केलं, त्यामुळे ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल 18 महिने. पुढील प्रश्न पाहूयात. चाफेकर बंधूंनी केलेल्या प्लेग कमिशनर रँडच्या हत्येला खालीलपैकी कोणी अफजल खानाच्या वधाची उपमा देऊन त्यांच्या कृत्याचे समर्थन केले? तर 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. विनायक दामोदर सावरकर, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक की पांडुरंग बापट. तर कोणी त्यांना म्हणजे अफजल खानचा वधाची उपमा कोणी दिली ती कमिशनर रँडच्या हत्येला? तर ते होते लोकमान्य टिळक. ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल लोकमान्य टिळक. पुढे प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती? तर इंग्लंडमध्ये म्हणजेच लंडनमध्ये जे आहे तर ती इंडिया हाऊसची स्थापना जी आहे तर ती कोणी केली होती? तर ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती. तर ही जी आहे तर ती कधी केली होती? 1905 मध्ये केली होती. लक्षात घ्या, 1905 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस या संस्थेची जी आहे तर ती स्थापना केली होती. याद्वारे जे आहे तर ते भारतातील गरजू विद्यार्थ्यांना तिथे प्रशिक्षण किंवा शिष्यवृत्तीद्वारे शिक्षण दिले जात होते इंग्लंड किंवा लंडनमध्ये. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे श्यामजी कृष्ण वर्मा हे आपलं या प्रश्नाचं आन्सर असेल. इंडिया हाऊस म्हणलं की श्यामजी कृष्ण वर्मा हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. 1906 साली उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. त्यांनी मॉन्जिनी या इटालियन क्रांतिकारकाचे प्रेरणादायी चरित्र लिहिले. म्हणजे मॉन्जिनीचे चरित्र लिहिले. इंग्लंडमधून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मये, शस्त्रे इत्यादी आहे ते साहित्य पाठवले. तर ते कोण होते? आता हे तर तुम्हाला माहीत असेल, मॉन्जिनीचे चरित्र कोणी लिहिलेलं आहे?
तर ते लिहिलेलं आहे विनायक दामोदर सावरकर यांनी. म्हणजे याचं योग्य आन्सर काय असणार आहे? वि दा सावरकर. तर ह्यांनीच काय केलं तर 1906 साली ते इंग्लंडला गेले व त्यांनी काय केलं अभिनव भारत संघटना ही स्थापन केली आणि त्याच्या संघटनेच्या सदस्यांना त्यांनी पुस्तकातून जे आहे तर ती शस्त्रे किंवा पिस्तुले वगैरे पाठवले होते. तर ते कोण होते? विनायक दामोदर सावरकर, अभिनव भारतचे सदस्य म्हणजे संस्थापक. ऑप्शन 3 जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल विनायक दामोदर सावरकर. पुढे प्रश्न पाहूयात. बाबाराव सावरकर यांना नाशिकचा कलेक्टर व न्यायाधीश ऑर्थर जॅक्सन यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर खालीलपैकी कोणी जॅक्सनची हत्या केली? म्हणजे जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्हणजे त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांना नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर त्या जॅक्सनचा शिक्षा सुनावल्यानंतर हत्या कोणी केली होती? तर अभिनव भारत संघटनेचाच तो एक होता सदस्य. कोण होता? अनंत लक्ष्मण कानेरे. तर ह्या अनंत लक्ष्मण कानेरे यांनी 1908 मध्ये जे आहे तर हे 1908च्या दरम्यान जे आहे तर ती जॅक्सनची जी आहे ती हत्या केलेली दिसून येते. कोणी? अनंत लक्ष्मण कानेरे यांनी, जे की आपल्याला ऑप्शन 4 मध्ये दिलेलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आणि मदनलाल धिंगरा याने कर्जन वायलीची हत्या केली होती हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. विनायक सावरकरांनी 1904 मध्ये खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या धर्तीवर मित्रमेळा या संघटनेचे नाव बदलून अभिनव भारत ठेवले होते? म्हणजे मित्रमेळा या संघटनेचं त्यांनी नाव बदलून अभिनव भारत जे आहे तर ते का ठेवले होते आणि कोणत्या संघटनेच्या धर्तीवर? तर आता ती कोणती संघटना होती? तर जोसेफ मोंजिनी जो होता इटलीचा क्रांतिकारक, त्याची जी यंग इटली नावाची संघटना होती त्याचीच प्रेरणा घेऊन त्यांनी मित्रमेळा या संघटनेचे नाव बदलून काय ठेवलं होतं? अभिनव भारत ठेवलं होतं. कोणी? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. म्हणजे यंग इटलीची प्रेरणा घेऊन, म्हणजे जे की जोसेफ मोंजिनीचं होतं. म्हणजे ऑप्शन 1 मध्ये दिलं यंग इटली, हेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर म्हणजेच विद्रोह या संघटनेची स्थापना केली होती. खालीलपैकी कोणाचा समावेश गदर संघटनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये करता येणार नाही? म्हणजे अमेरिका व कॅनडा येथे, अमेरिका सॅन फ्रान्सिस्को शहरात जे भारतीयांचा गट होता कॅनडा, अमेरिका व कॅनडा येथे, त्यांनी गदर पार्टीची स्थापना केली होती. तर आता त्या स्थापना करणाऱ्यांमध्ये कोणाचा समावेश नव्हता प्रमुख नेत्यांमध्ये हे विचारलं आहे. तर 4 पर्याय तुम्हाला इथे दिलेले आहेत. तर त्यापैकी कोणाकोणाचा समावेश होता? त्यामध्ये भाई परमानंद होते, त्याप्रमाणे डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानकोजे होते, विष्णू गणेश पिंगळे होते. म्हणजे यांचा त्यामध्ये सहभाग होता गदर संघटनेच्या स्थापनेमध्ये. पण श्यामजी कृष्ण वर्मा जे आहेत तर ते इंडिया हाऊसशी संबंधित आहेत. त्यांचा ह्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जी गदर पार्टी होती त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून ऑप्शन 2 श्यामजी कृष्ण वर्मा हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. लाला हरदयाळ यांनी टिंबटिंबमध्ये अमेरिकेतील भारतीयांच्या सहाय्याने गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. तर लाला हरदयाळ यांनी जे आहे तर ती अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती. तर कधी केली होती ती? तर ती 1913 साली. लक्षात घ्या, 1913 साली लाला हरदयाळ यांनी गदर या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को या शहरामध्ये. हे देखील लक्षात घ्या. ऑप्शन 2 जे आहे तर ते आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, म्हणजेच 1913. पुढील प्रश्न पाहूयात. 1916 साली राष्ट्रीय सभेच्या काँग्रेस येथील अधिवेशनात राजकुमार शुक्ला या स्थानिक शेतकऱ्याने महात्मा गांधींजींना चंपारणमधील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी माहिती दिली. तर 1916 साली राष्ट्रीय सभेचं काँग्रेसचं जे अधिवेशन होतं तर ते कोठे भरलं होतं? तर ते लखनौ या ठिकाणी भरलं होतं. त्याला हिंदू मुस्लिम जे आहे तर ते पुन्हा एकत्रित आले होते आणि बाबू अंबिकाचरम मुजुमदार हे त्याचे अध्यक्ष होते, हे लक्षात घ्या. तर एक महत्त्वाचं असं काँग्रेसचं अधिवेशन मानलं जातं ज्यामध्ये हिंदू मुस्लिम पुन्हा ऐक्य झालं. आणि येथील अधिवेशनात काय झालं तर राजकुमार शुक्ला या स्थानिक शेतकऱ्यांनी महात्मा गांधींना चंपारण्यमधील शेतकऱ्यांच्या समस्याविषयी माहिती दिली ती व त्यानंतर पुढे महात्मा गांधीजींनी तेथे जाऊन ते आहे तर तो सत्याग्रह केलेला दिसून येतो, जो की महात्मा गांधीजींचा चंपारण्य येथील सत्याग्रह हा पहिला सत्याग्रह मानला जातो. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर काय असणार आहे? तर ते अधिवेशन 1916 सालचं ते लखनौ या ठिकाणी भरले होते. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. टिंबटिंब सत्याग्रहाने
महात्मा गांधी यांच्या भारतातील राजकीय कार्यास सुरुवात झाली? म्हणजे महात्मा गांधी जेव्हा भारतात आले 9 जानेवारी 1915ला, तर तेव्हा ते महात्मा गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी सत्याग्रह केला पहिला आपल्या भारतामध्ये. तर तो सत्याग्रह कोणता होता? तर तो बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह, जो की नीळच्या विरोधात होता. नीळ या शेतीशी संबंधित हा जो आहे तर तो सत्याग्रह होता, चंपारण्य लढा, जो की गांधीजीचा जो भारतातील पहिला राजकीय लढा किंवा पहिला सत्याग्रह मानला जातो. म्हणजे ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल, चंपारण्य सत्याग्रह. आणि कधी झाला तो? 1917ला. हे देखील लक्षात घ्या, चंपारण्य बिहार 1917. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणत्या दिवशी असहकारच्या आंदोलनाला सुरुवात झाली होती? म्हणजे नॉन कोऑपरेटिव्ह मूव्हमेंट जी आहे, ज्याला आपण असहकार आंदोलन म्हणतो, त्याची सुरुवात जी आहे तर ती कधी झाली? 1920मध्ये झाली. पण कधी झाली? 1 ऑगस्ट 1920ला असहकार आंदोलनाची जी आहे तर ती सुरुवात झाली. ज्याचे मुख्य प्रमुख कोण होते? तर जे महात्मा गांधी होते, त्यांच्याच अध्यक्षतेखाली जी आहे तर ती असहकार आंदोलना जी आहे ती सुरुवात झाली होती, जे की 1 ऑगस्ट 1920 पासून सुरू झाले. आणि 1922मध्ये जे आहे तर ते चौरी चौरा घटनेमुळे ते तहकूब म्हणजे ते बंद केलं गेलं. पण त्याची सुरुवात जी आहे ते कधी झाली? 1 ऑगस्ट 1920ला. पुढील प्रश्न पाहूयात. डिसेंबर 1920मध्ये घेण्यात आलेले काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन कोठे भरले होते? म्हणजे 1920चं वार्षिक अधिवेशन आपल्याला विचारलेलं आहे काँग्रेसचं, तर ते डिसेंबर 1920मध्ये झालं. डिसेंबर 1920मध्ये कुठे झालं? आपल्या महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी. तर या नागपूर या ठिकाणी काँग्रेसचे जे वार्षिक अधिवेशन जे आहे तर ते भरलं होतं. आणि ह्या वार्षिक अधिवेशनातच असहकार आंदोलनाचा जो मुख्य ठराव जो आहे तर तो पास करण्यात आलेला होता नागपूर अधिवेशनामध्ये, जे की डिसेंबर 1920मध्ये घेण्यात आलेलं होतं आपल्या महाराष्ट्रातील नागपूरमध्ये. ऑप्शन 4 जे आहे तर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. 1920 साली नागपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात असहकारच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव कोणी मांडला होता? म्हणजे असहकार चळवळ जी होणार होती, सुरू झाली, तर त्याच्या जो पाठिंबा देणारा ठराव होता तर तो कोणी मांडला होता 1920 सालच्या नागपूर येथे भरलेल्या अधिवेशनात? तर आता 4 ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. तर तो जो पाठिंबा देणारा ठराव जो होता तर तो CR दास म्हणजे चित्तरंजन दास जे आहे तर ते यांनी जो आहे तर तो मांडला होता 1920 साली नागपूर येथील डिसेंबर महिन्यात भरलेल्या अधिवेशनामध्ये हा ठराव पास करण्यात आलेला होता. कशाचा? तर देशव्यापी जी चळवळ होती असहकार आंदोलन त्याचा पाठिंबा देणारा ठराव, जो की चित्तरंजन दास यांनी मांडलेला होता. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. महात्मा गांधी यांनी टिंब रोजी बारडोली येथे चौरी चौरा घटनेच्या निषेधार्थ असहकार चळवळ मागे घेतली. तर आता चौरी चौरा घटना जी आहे तर ती घडली, कधी घडलेली ती? तर ती 5 फेब्रुवारी 1922 साली घडली होती. चौरी चौरा घटना कधी घडली? 5 फेब्रुवारी 1922ला. म्हणजे गांधीजींना काय वाटलं, आता हे आपले जे आंदोलन आहे ते अहिंसेच्या मार्गाने चालत नसून ते हिंसा होत आहे यामध्ये, म्हणून त्यांनी काय केलं, ही जी आहे तर ती चौरी चौरा घटना घडली 5 फेब्रुवारी 1922ला. नंतर लगेच त्यांनी 1 आठवड्यानंतर म्हणजेच 12 फेब्रुवारी 1922ला जे आहे तर त्याच्या काय झालं, त्या घटनेच्या निषेधार्थ त्यांनी असहकार जे चळवळ जी आहे तर ती मागे घेतलेली. कधी? 12 फेब्रुवारी 1922. म्हणून ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. टिंब या व्हॉइसरॉयच्या कार्यकाळात सुरू झालेले असहकार आंदोलन टिंबच्या कार्यकाळात स्थगित झाले. तर आता असहकार आंदोलन जे आहे तर ते 1920मध्ये सुरू झालेलं होतं आणि 1922मध्ये जे आहे तर ते आत्ताच आपण पाहिलं ते 22मध्ये जे आहे तर ते म्हणजे त्याचा स्थगित झालं होतं. मग आता सुरुवात जी होती 1920ला, तेव्हा आपला व्हायसरॉय कोण होता? लॉर्ड चेम्सफोर्ड होता. आणि 1921 ते 26ला कोण आले? लॉर्ड रिडिंग आले. म्हणजे लॉर्ड चेम्सफोर्ड आणि लॉर्ड रिडिंग या दोघांच्या कार्यकाळात जे आहे तर ते हे असहकार आंदोलन सुरू झालं आणि स्थगितही झालं. कोणाच्या? लॉर्ड चेम्सफोर्ड आणि लॉर्ड रिडिंग, जे की आपल्याला ऑप्शन 2मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. 1923च्या अखेरीस झालेल्या कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्षाला टिंब प्रांतात पूर्ण बहुमत मिळाले. तर टिंब प्रांतात तो सर्वात मोठा पक्ष ठरला.
तर आता बहुमत मिळाले म्हणजे काय, त्या भागांमध्ये त्या अखेरीस जे आहे तर ते स्वराज्य पक्षाच्या जागा जास्त निवडून आल्या आणि सर्वात मोठा पक्ष ठरला म्हणजे त्या ठिकाणी त्यांची जास्त उमेदवार उभा राहिले होते निवडणुकीसाठी. म्हणजे असं ते कोणते दोन आहेत, तर कोणता प्रांत आहे जिथे सर्वात जास्त जागा त्यांच्या किंवा बहुमत मिळाले त्यांना, तर ते मध्य प्रांत होता. तर मध्य प्रांतामध्ये त्यांना बहुमत मिळाले. तर कोणत्या प्रांतात त्यांनी सर्वात जास्त सदस्य उभा केले तर ते बंगाल प्रांतात, म्हणून बंगाल प्रांतात तो सर्वात मोठा पक्ष ठरतो. म्हणजे ऑप्शन 3 मध्ये दिलेला आहे. तर 1923च्या अखेरीस झालेल्या कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्षाला मध्य प्रांतात पूर्ण बहुमत मिळाले. तर बंगाल प्रांतात जे आहे तर तो सर्वात मोठा पक्ष ठरला, जे की आपल्याला ऑप्शन 3 मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य. भगतसिंग व टिंबटिंब या क्रांतिकारकांनी 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकले. म्हणजे भगतसिंग आणि त्यांच्याबरोबर त्यांचा कोण जो साथीदार होता, या दोघांनी मिळून म्हणजे या दोन क्रांतिकारकांनी मिळून 8 एप्रिल 1929 रोजी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्ब फेकले होते. तर कोण होते ते, तर ते होते बटुकेश्वर दत्त. तर या दोघांनी मिळून 1929 मध्ये काय केलं, तर केंद्रीय कायदेमंडळ जे होतं तर पब्लिक सेफ्टी बिलाचा विरोध म्हणून त्यांनी काय केलं, तर त्यामध्ये बॉम्बस्फोट केलेला होता. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त. म्हणजे ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. जतीन दास यांनी टिंबटिंब येथील तुरुंगात टिंबटिंब दिवस उपोषण केल्यानंतर 64व्या दिवशी ते मरण पावले होते. तर जतीन दास हे एक क्रांतिकारी होते. तर त्यांनी 1929 मध्ये जो लाहोर कट होता तर त्यामध्ये त्यांचा सहभाग होता, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली होती. आणि अटक केल्यानंतर ज्या जेलमध्ये होते ते, तर कोणतं जेल होतं तर ते लाहोर जेल होतं. तर त्या लाहोर जेलमध्ये 63 दिवस त्यांनी काय केलं, उपोषण धरलं. आणि 63 दिवस उपोषण धरल्यानंतर 64व्या दिवशी ते जे आहे तर ते मरण पावले होते. तर जतीन दास यांनी लाहोर येथील तुरुंगात 63 दिवस उपोषण केल्यानंतर 64व्या दिवशी ते मरण पावले होते. म्हणजे ऑप्शन 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे लाहोर आणि 63 दिवस उपोषण. तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते. तर आता बंगालमध्ये जो चितगाव कट होता तर तो कधी झाला, 1930 मध्ये झालेला होता बंगाल येथे. तर त्या चितगाव येथील जो कट होता तर त्याचे प्रमुख विचारलेला आहे आपल्याला. तर हा चितगाव जो कट आहे तर तो तिथले शस्त्र साठा होता इंग्रजांचा, तर त्याच्यावर जो आहे तर तो म्हणजे तर तेथील शस्त्र करारावर हल्ला करायचा हा जो कट होता 1930 मधला. तर त्यामध्ये खूप अशा क्रांतिकारी तसेच महिलांनी देखील भाग घेतला होता या चितगाव गटामध्ये. आणि त्या सर्व गटाचे जे प्रमुख मानले जात होते तर ते कोण होते, सूर्यसेन. तर सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे जे आहेत तर ते प्रमुख होते. तर 1930 मध्ये हा झालता, लक्षात ठेवा. ऑप्शन 3 सूर्यसेन या प्रश्नाचं आपलं योग्य आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. भारतातील कामगार चळवळीचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला होता. तर मद्रास, मुंबई, बनारस आणि कलकत्ता असे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून आपण नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखतो. तर त्यांनी 1884 मध्ये काय केलं, तर मुंबईमध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगारांची संघटना स्थापन केली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भारतामध्ये जो आहे तर जो कामगार चळवळी होत्या तर त्या मुंबई म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा उदय झालेला दिसतो. म्हणजे याचं योग्य आन्सर काय असणार आहे, मुंबई असणार आहे. आणि कामगार चळवळीचे प्रमुख नेते म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखलं जातं. त्यांचा जन्म कधी झाला, तर 1848 मध्ये त्यांचा जन्म झाला. हे देखील लक्षात घ्या. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर असेल कामगार चळवळीचा जन्म जो आहे तर तो मुंबई महाराष्ट्र येथे झालेला दिसून येतो. पुढील प्रश्न पाहूयात. कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळवून देण्यात नारायण मेघाजी लोखंडे यांचे मोलाचे योगदान होते. खालीलपैकी कोणत्या तारखेपासून कामगारांच्या साप्ताहिक सुट्टीस मान्यता मिळाली होती. म्हणजे आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं, तर कामगारांसाठी बॉम्बे मिल हँड असोसिएशन जी आहे तर ती संस्था स्थापन केली होती. त्यांच्या आग्रहाखातरच पुढे काय झालं, तर 1890 मध्ये काय केलं, तर 10 जून 1890 पासून कामगारांना साप्ताहिक सुट्टी जी आहे तर ती
मान्यता मिळाली त्यांच्या कामगार चळवळीमुळे. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे तर या प्रश्नाचा आपलं ॲन्सर असेल. तर 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळवून देण्यात जो आहे तर तो नारायण मेघाजी लोखंडे यांचे मोलाचे योगदान मानले जाते. 10 जून 1890 पासून जे आहे तर ते सुट्टीला मान्यता मिळाली होती कामगारांना. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचे योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. भारतातील पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीपैकी कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर आता 1891, 1892, 1887 की 1881. तर आता हे योग्य पहिला आपल्याला इथं विचारलेला आहे. तर भारतातील पहिला फॅक्टरी ॲक्ट जो होता तर तो 1881 या वर्षी जो आहे तर तो पारित करण्यात आलेला होता. आणि तो त्यावेळेस म्हणजे व्हाईसरॉय कोण होते तर लॉर्ड रिपन होते. तर लॉर्ड रिपनच्या काळात जो आहे तर तो हा महत्त्वाचा असा फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर तो कामगार चळवळी म्हणजे नारायण मेघजी लोखंडे तसेच कामगार इतर जे आहे तर त्यांच्या प्रयत्नांमुळे जो आहे तर तो हा जो फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर तो म्हणजे पारित करण्यात आले होतं 1881 मध्ये. तर ह्या 1881 फॅक्टरी ॲक्टमध्ये काय होतं 7 वर्षाखालील बालकांना कामास बंदी, त्याप्रमाणे 7 ते 14 वयोगटातील मुलांना कामाचे तास जे होते तर ते 9 तास केले होते. म्हणजे अशी काही महत्त्वाच्या अशा सुधारणा ज्या आहेत तर ते कामगारासंबंधी केलेल्या होत्या या फॅक्टरी ॲक्टमध्ये, जो की 1881 साली लॉर्ड रिपनच्या काळात तयार झाला होता. म्हणजे ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. तसे दुसरा फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर तो 1892ला झालेला होता. पुढे प्रश्न पाहूयात. व्हाईसरॉय लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात पारित करण्यात आलेला पहिला फॅक्टरी ॲक्ट टिंबटिंबपेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरण्यांना म्हणजेच फॅक्टरीजना लागू पडत असे. तर फॅक्टरी ॲक्ट जो होता पहिला लॉर्ड रिपनच्या काळात तर तो कधी झाला होता तर 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्ट जो आहे तर तो करण्यात आलेला होता. तर यानुसार काय केलं तर 7 वर्षाखालील बालकांना कामास मनाई, तसेच 7 ते 14 मधील जे बालक आहेत त्यांच्यासाठी 9 तास हे ठेवले होते काम. तसेच हा जो आहे तर यामध्ये काय असायचं कमीत कमी त्या कामगारांची संख्या गिरण्यांमधील तर ती किती असली पाहिजे 100पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरण्यांनाच हा कायदा लागू पडत असे, म्हणजे मोठ्या गिरण्यांना. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिले. तर व्हाईसरॉय लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात पारित करण्यात आलेला हा पहिला फॅक्टरी ॲक्ट जो होता 1881चा त्यामध्ये 100पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरण्यांना म्हणजे तो लागू पडत असे कायदा. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. राष्ट्रीय काँग्रेसचे 1929 मधील लाहोर अधिवेशन खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली भरले होते? तर 1929 मध्ये जे लाहोर अधिवेशन भरले होते तर ते जे आहे तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे तर ते लाहोर अधिवेशन भरले होते. तर हे एक महत्त्वाचं असं अधिवेशन मानलं जातं 1929चं लाहोरचं, कारण यामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव जो आहे तर तो पास करण्यात आलेला होता, ज्याचे अध्यक्ष जे होते पंडित जवाहरलाल नेहरू होते. म्हणजे ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. टिंबटिंब सहकाऱ्यांसह दांडी यात्रेस निघालेल्या महात्मा गांधी यांनी 385 किलोमीटर म्हणजे 240 मैल अंतर केवळ टिंबटिंब दिवसात पायी चालून पार केले होते. म्हणजे आता गांधीजींनी जे आंदोलन केलं होतं दांडी यात्रा तुम्हाला माहीत असेल, तर या दांडी यात्रेस जवळपास साबरमती आश्रमातून ही निघालेली दांडी यात्रा जी होती तर ते गांधीजी आणि त्यांचे 70 अनुयायी म्हणजे एकूण गांधीजी सहित किती होते तर ते एकूण 78 लोक होते गांधीजी मिळून. तर ते 78 सहकाऱ्यांसह दांडी यात्रेस निघालेल्या महात्मा गांधी यांनी 385 किलोमीटर अंतर केवळ जे आहे तर ते किती एकूण 24 दिवसात जे आहे तर ते पार केलेलं होतं. 24 दिवस म्हणजे कधी तर 12 मार्च 1930ला जे आहे तर ही दांडी यात्रा जी आहे तर ती सुरू झाली कधी 12 मार्च आणि 6 एप्रिलला जे आहे तर ती तिथे जाऊन त्यांनी 5 एप्रिलला ते तिथे पोचले व 6 एप्रिलला जो आहे तर तिथले मीठ उचलून त्यांनी काय केलं मिठाचा कायदा मोडलेला दिसून येतो. म्हणजे याचा योग्य ॲन्सर काय असेल तर 78 अनुयायी आणि एकूण 24 दिवसाचा प्रवास होता हो. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात लष्करी कायदा म्हणजे त्याला आपण मार्शल लॉ असे म्हणतो तर तो लागू करण्यात आलेला होता? तर सविनय कायदेभंग चळवळ जी आहे तर ती 1930 पासून सुरू झालेली दिसून येते. म्हणजे दांडी मार्चपासून जी आहे तर ती सविनय कायदेभंग म्हणजे मिठाचा कायदा पहिला तर महात्मा गांधींनी मोडला तेव्हापासून ही कायदेभंग चळवळी जी आहे तर ती महाराष्ट्रातील म्हणजे तेव्हा ती चळवळ सुरू झाली. पण महाराष्ट्रातील असं कोणतं शहर आहे
जिथे मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जो आहे तर तो इंग्रजांनी लागू केला होता त्यावेळेस. म्हणजे कोणतं शहरात होतं तर ते सोलापूर. तर सोलापूरमध्ये जे आहे तर महाराष्ट्रातील एकमेव शहर होतं ज्या शहरात लष्करी कायदा जो आहे तर तो मार्शल लॉ लागू करण्यात आलेला होता सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल सोलापूर. पुढील प्रश्न पाहूयात. महात्मा गांधी यांनी टिंबटिंबमध्ये सविनय कायदेभंग चळवळ पूर्णतः मागे घेतली. म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ जी होती महात्मा गांधीजीची तर ती 12 मार्च 1930 पासून जी आहे तर त्यांनी दांडी यात्रा सुरू केली होती 12 मार्च 1930 पासून. आणि त्यांनी काय केलं 6 एप्रिलला मिठाचा कायदा मोडला होता 6 एप्रिल 1930ला. तर तेव्हापासून जे आहे तर ते सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली होती. तर ती त्यांनी 1933 मध्ये स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पण संपूर्णतः ती जी आहे तर ती पूर्णतः मागे कधी घेतलेली एप्रिल 1934 मध्ये. कधी एप्रिल 1934 मध्ये जी आहे तर ती महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग चळवळ जी होती तर ती पूर्णतः मागे घेतलेली दिसून येते. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल.